दादा काय सांगाल, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, काय वातावरण आहे? आता वातावरण तर संपूर्ण भाजपच्या बाजूने झुकलेलं दिसतंय. एक केंद्रापासून राज्यापर्यंत ज्या पद्धतीने भाजपची घोडदौड चालू आहे, ती घोडदौड ग्रामीण भागात सुद्धा चालू राहील अशी 100% अपेक्षा आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बघितले एक संपूर्ण भाजपमय वातावरण झालेले, तेच आज ग्रामीणमध्ये सुद्धा उतरणार याची खात्री आहे. खरं म्हणजे वीर गाणातील राजकारण नक्की हे इलेक्शन कुठल्या मुद्द्यावरती होईल असं वाटतं? वीरबेवडीचं राजकारण जे आहे किंवा ही निवडणूक आहे ही फक्त विकासाच्याच मुद्द्यावर होईल. नक्की काय विकासाचे मुद्दे आहेत, काय प्रश्न जाणवत आहेत गटासाठी? या गणासाठी आणि गटासाठी जर बघितलं तर खऱ्या अर्थाने जर प्रश्न बघितलं तर हा पूर्ण मतदारसंघ जर बघितला, एका बाजूला डोंगर भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण बागायती पट्टा आहे. एक संमिश्र असा मतदारसंघ आहे. म्हणजे त्या बाजूला बघितलं तर तुम्ही अगदी पुण्याच्या बाजूच्या पर्यंत केतकावळ वगैरे बघितलं, त्या बाजूला एक इंडस्ट्रियलायझेशनच्या बाजूला आहे, ह्या बाजूला बघितलं बागायती पट्टा आहे. ह्या ठिकाणी मुख्य प्रश्न जे आहेत ना ते रोजगाराचे प्रश्न आहेत. ग्रामीण भागातला बराच युवक हा त्याच्या उदरनिर्वाहासाठी गावं सोडून आज बाहेर जातो. त्याच्या रोजगाराचा हा प्रश्न मुख्यत्वे राहणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर प्राथमिक शाळा असतील, शिक्षण असेल, जी काही मुलं गावात राहिलेत आज शेती करतात, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, हे मुद्दे मला तर वाटतात की ते प्रामाणिकपणे मुख्य राहतील. आपल्या गटामधून गुंजवणीचाही एक प्रकल्प साकारला जातो, याबद्दल काय मत आहे? काय नक्की प्रोसेस गुंजवणीची पूर्ण झाली आहे? पाईपलाईनचं काम कुठवर आलं? गुंजवणीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. पाईपलाईनचं काम माझ्या माहितीनुसार वाल्यापर्यंत गेलेलं आहे. ते त्या पद्धतीने ते प्रगतीपथावर आहे. त्याचा सुद्धा मतदारसंघामध्ये ह्या बऱ्याच गावांना फायदा सुद्धा होतो. भाजपचे कोण उमेदवार आहेत? भाजपचे आत्ता हरिभाऊ लोले आहेत जिल्हा परिषदेसाठी. वीर पंचायत समिती गणातून सुधीरप्पा धुमाळ आणि सायलीताई शिंदे ह्या बेवडी गणातून आहे.